नमस्कार. आज मी बनवते पांढऱ्या वाटाण्याची उसळ. आता ही उसळ केली की भात आणि भाकरी तुम्ही दोघे सोबतही खाऊ शकता. चला काय करायचं, तेल गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकला की कांदा छान असं परतून घ्यायचं. आपण बाकीचा उसळ करतो तशीच ही रेसिपी आहे. छान असं परतून घ्यायचा कांदा. कोणत्याही पदार्थाची फोडणी कशी खमंग बसली पाहिजे, म्हणजे पदार्थ खूप छान बनतो. आता कांदा परतलाय, त्याच्यामध्ये मी टाकते टोमॅटो. छान असं परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो छान परतला, तर ह्याच्यामध्ये मी टाकते ओल्या खोबऱ्याचं वाटण. हे वाटण मी आधीच करून ठेवलेलं आहे. तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. ह्याच्यामध्ये आता मसाले ॲड करायचे. हळद, लाल तिखट आणि थोडंसं हिंग. हिंग ऑप्शनल आहे, पण ज्या ह्याच्या भाज्या असतात कडधान्यांच्या त्या अशी गॅस पकडते खल्लावरती, म्हणून मग त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं. आता हे वाटण जे आहे ते फ्रीजमध्ये मी आधीच बनवून ठेवलेलं आहे, म्हणून ते असं दिसतंय. काही नाही, ते छान मेल्ट होईल. तर ह्याच्यामध्ये थोडासा आपण गरम मसाला सुद्धा टाकूया. हा गरम मसाला, बस एवढंच. साधी सोपी रेसिपी आहे, पण खूप रुचकर बनते. आता ह्याच्यामध्ये वाफवलेला वाटाणा टाकूया. हा वाटाणा मी हळद आणि मीठ टाकून आधीच वाफवून ठेवला. छान अशी उकळी आणायची. झाली आपली रेसिपी तयार. एक उकळी आली की मस्तपैकी आपली भाजी रेडी आहे. तुम्ही भातासोबत आणि भाकरीसोबत, चपाती कशासोबत ही भाजी अशी खाऊ शकता. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया याच्यात रेसिपींसोबत. बाय बाय. चला, माझी भाजी होते, तुम्ही पटकन रेसिपी कॅच करा आणि बनवून बघा. बाय बाय.